आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. अनाधिकृतपणे अंगणवाडी पाडणाऱ्या माथेफिरू विरुद्ध कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण करणार. अश्रुबा खरात. केज तालुक्यातील जिवाजीवाडी, तुकुजीवाडी, रानोबाजीवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत रानोबाजीवाडी येथील अंगणवाडी अनाधिकृतपणे कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता एका माथेफिरूंनी पाडल्यामुळे त्याच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान व कायद्याचा भंग केल्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी लेखी निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे केज तालुकाध्यक्ष अश्रुबा खरात यांनी केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. जर संबंधितावर गुन्हे दाखल न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला खरात यांनी दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील रानोबाजीवाडी येथील अंगणवाडी ही मागील 30 वर्षापासून गावातील लोकांनी लोकवर्गणीतून चालू केलेले होते. सदरील इमारतीचे काम हे सन 2024-25 या वर्षी वित्त आयोगातून 1,50,000 रुपये खर्च करून डागडुगीचे काम हे जिवाजीवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आलेले होते. परंतु एका माथेफिरू व्यक्तीने मागील 8 दिवसापूर्वी कोणतीही परवानगी न घेता त्या अंगणवाडीची इमारत जमिनीधोस्त केलेली आहे. गावातील लोक हे सर्वसामान्य ऊसतोड मजूर आहेत. आज रोजी त्यांचे पाल्य हे उघड्यावर शाळेत बसलेले आहेत. सदरील बाब ही आमच्या पक्षाच्या संपर्क कार्यालयात तक्रारीच्या माध्यमातून आलेले आहे. तरी 8 दिवसांच्या आत त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीस कायद्याचा व प्रशासनाचा धाक द्यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जर प्रशासनाने संबंधितावर 8 दिवसांमध्ये कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती केज, पालकमंत्री बीड, जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी आंबेजोगाई, तहसीलदार केज, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे केज यांना दिल्या आहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे केज तालुकाध्यक्ष आशीर्वाद खरात यांनी सांगितले की दिनांक 19 जानेवारी रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती केज यांना निवेदन दिले असताना अद्यापही असल्यास प्रकारची कारवाई केली नाही, म्हणून पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत अपवाय बशीर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आम्ही पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थांना घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. झाले त्याला बांधकामाला 20 वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही या गावाल्यांनी पैसे गोळा करून हे बांधलेले. हो. आणि आता ग्रामपंचायतनी जे 1.5 लाख रुपये देऊन बांधले होते ते किती वर्ष झालं त्याला? गेल्या वर्षी टाकलेत पत्र. गेल्या वर्षी 1 वर्षात ते बांधकाम केलेलं परत पाडलेलं. हा, बांधकामावर त्यांनी पत्र टाकलं. नमस्कार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, राष्ट्रीय नेते माननीय दीपक भाऊ निकाळजे, मराठवाडा अध्यक्ष भगवंत अपवाय बशे, मी तालुका अध्यक्ष अश्रुबा खरात या नात्याने माझ्याकडे जिवाजीवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायत रानोजीवाडी येथील अंगणवाडी हा विनापरवाने त्या स्वार्थापायी गुत्तेदार असेल कोण असेल त्यांनी पाडलेले आहे. तर त्यावर कारवाई करण्यासाठी मी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाची 7 ते 8 दिवसात जर तक्रार नाही घेतली तर आम्ही आमचा लढा RPIच्या माध्यमातून तीव्र करू, एवढं मी या माध्यमातून सांगतो. आपण या निवेदनावर गटविकास अधिकारी महोदयांना आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. तर नेमकं जर त्यांनी कारवाई नाही केली तर आपलं कसं आंदोलन राहील? आमचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं पुन्हा करू. तुम्ही ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार आहेत का पक्षाच्या वतीने करणार आहेत? ग्रामस्थांना बी घेऊ, पक्षाच्या वतीनं पण करू. नेमकी आपली मागणी काय आहे? आमची मागणी, जे चुकीची पद्धत झाली संवैधानिक पद्धतीने अशी न परवानगी घेता असे बांधकाम शासनाचे, तुम्हाला असं म्हणायचं का की त्यांनी ग्रामपंचायतचा ठराव न घेता अथवा प्रशासनाची कुठलीच परवानगी न घेता ते स्वतःच्या फायद्यासाठी इमारत तोडली? हो, बरोबर आहे. आणि तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये असा एक उल्लेख केलेला होता की ग्रामस्थांनी खर्चातून ती अंगणवाडी इमारत बांधलेली होती, ते खरं आहे का? आता या बाबतीत काही माहित नाही, पण शासनाची जी इमारत आहे ती त्यांनी पाडायला नाही पाहिजे होती, शासनाची परवानगी घ्यायला पाहिजे, हे आम्हाला कळलं थोडं संवैधानिक पद्धतीने. दुसरा असा एक मुद्दा आहे की आपण आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की ग्रामपंचायतने गेले 1 वर्षापूर्वी
1.5 लाख रुपये खर्चून त्या ठिकाणी डागडुगीचं काम केलेलं आहे आणि ती डागडुगी केली असताना बी ती इमारत पाडलेली आहे. बरोबर मुद्दा आहे ना? या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला काय आवाहन करणार? प्रशासनाला त्या ज्या माते फिरवणूक पार्टी त्यांच्यावर कारवाई करा एवढंच आवाहन करणार. बरं, तेथील ग्रामस्थांना तुम्ही न्याय तुमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळवून देणार का? 100%. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.